आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला विधानसभेचा रणसंग्राम। शरद पवारांच्या पत्रामुळे 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। देवेंद्र फडणवीसांचे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठं वक्तव्य। हे सर्व शरद पवार यांच्या सूचनेनुसार ठरलं होतं, फडणवीसांचा दावा। 2.5 वर्षांपासून फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग आमचं सरकार बनतंय हे देखील फडणवीसांना माहिती नव्हतं। संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। एकदा तरी राहुल गांधींच्या तोंडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला लावा। मोदींचं उद्धव ठाकरे यांना आव्हान। तर ठाकरेंनी पक्षाचा रिमोट कंट्रोल काँग्रेसच्या हातात दिलाय, मोदींची टीका। बाळासाहेब बोलू नका, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, तुमचे वर्गमित्र नव्हते, उद्धव ठाकरेंनी मोदींना ठणकावलं। महाराष्ट्रातील प्रकल्प बंद करू पाहणाऱ्या बंद सम्राटांना कायमचं बंद करण्याची वेळ आली आहे। महायुतीच्या सभेमधून शिंदेंचा जोरदार हल्लाबोल। माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाचं खूळ कधीच घुसलेलं नव्हतं, उलट ज्यांना आमदार खासदार आणि मंत्री केलं त्यांनीच वार केला। उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका। महाविकास आघाडी वोट जिहाद करत असेल तर मतांचं धर्मयुद्ध करण्याची वेळ आमच्यावर आली आहे। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा। संविधानामध्ये काय लिहिलंय त्याचं आम्ही रक्षण करतो, त्यात महापुरुषांचे विचार, पण आयुष्यामध्ये संविधानच वाचलं नसल्यानं मोदींना संविधान रिकामं वाटलं असावं। राहुल गांधींचा मोदींवर निशाणा। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। वांद्रेच्या MIG क्लबमध्ये सकाळी 10 वाजता जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम।